काय ग सुमन? आम्हाला बी बोलवायचं नाही वे काल जेवायला का आपल्या लाडक्या ताई मॅडमने एकट्यालाच उपयोग घातलंस आणि ह्या मामीला नाही वे? मामी साहेब असं काय नाही बरं का, तुम्ही कवा बी येऊ शकताय, खाण्यावर तुमचीच आहे. चालू अगं हिच्या खानावळीत जेवायचं म्हणजे ताट धुवायला लागतं काय सुमन? मामा साहेब असं काय नाही, आता घरच्या माणसासाठी मी तो नियम बाजूला ठेवलाय. आता काल सासूबाईचं ताट कोणी धुतलं? हे तूच धुतलं, पण माझं तर मला धुवायला लावलं. सगळं काय ते प्रेम मला मला काय नाही. पाहिलं, तुला अजिबात नाही. तू आधी राजकारणावर नीट ध्यान दे, मग तुझ्या प्रेमाचं बघू. मामांजी काय झालं, कसले विचारात आहे तुम्ही? नाही काय नाही. ताई मॅडम पेपर. समर हे काय? बघू. कसली दमदाटी आणि मुळात कसली केस. आपण कधी केस दडपण्याचा प्रयत्न केलाय? आणि मुळात केस कशाबद्दल? बघू. अरे कोणी केली केस? ऍक्च्युली ते एका आजींच्या पेन्शनचं काम होतं, त्यासाठी मी त्या कर्मचाऱ्याला समज दिली होती, पण दमदाटी वगैरे काही केलेली नव्हती. बबन होता ना माझ्यासोबत. त्याची खोटी केस आहे ती. हा खोटीच असणार समोर तू म्हणतोस म्हणल्यावर. ताई मला वाटतं ना हा सगळा विरोधकांचा डाव आहे. हो मलाही तसंच वाटतंय. ताई मॅडम काय झालं माने? प्रकरण आता मीडियापर्यंत पोहोचलंय. आम्हाला केस दाखल करण्याशिवाय पर्याय नाही. आम्ही समर साहेबांना अटक करायला आलोय. अटक? अटक? पण मी सांगितलं होतं ना तुम्हाला. ताई मॅडम प्रकरण आता मीडियात गेले, आम्हाला कारवाई करावीच लागणार. साहेब पण हे सगळे खोटे आरोप केलेत, खोटी केस आहे. साहेब खरं खोटं हे सगळं कोर्ट सांगेल. आम्ही फक्त अटक करू शकतो. अहो पण असं कुणी बी कुणावर बी खोटी केस करेल, तुम्ही काय सगळ्यांना अटक करणार आहे का? अहो आमचं कामच आहे ते मॅडम. अजिबात नाही. तुम्ही पहिलं ते खोटं बोलणाऱ्यांवर कारवाई करा जाऊन. साहेब अहो आमचं जावं असं कधीच चुकीचं काम करणार नाहीत. अहो मलाही माहिती आहे ते, पण आता मला त्यांना घेऊन जावंच लागेल. नाही नाही अजिबात नाही. समरसाहेब कुठेही जाणार नाही. हो भावी मुख्यमंत्री आहेत ते. अहो ताई मॅडम प्लीज जरा तुम्ही तरी समजून घ्या. त्यांना अटक करून नाही दिली तर हे प्रकरण फार चिघळेल. अहो पण कोणतीही चौकशी न करता अटक कसं करू शकता तुम्ही? अहो साहेब खंडणी, दमदाटी, मारहाण अशा प्रकारची कलमं लावली आहेत. अटक करून मगच चौकशी करावी लागेल. त्या कारकुंड्याची ही हिंमत. नाही, मी पायलटला अटक होऊ देणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. सुमे ते त्यांचं काम करताय, तू उगीच मध्ये येऊ नको. अरे पायलट कसलं काम? खोटं तक्रारींवर अटक करायला आले ते तुला. ते काय नाही, मी असं होऊ देणार नाही. सासूबाई तुम्ही सांगा साहेबांना. अहो मलाही कळतंय ते, पण मला अटक ही करावीच लागणार. तुम्ही प्लीज मध्ये कोणीही येऊ नका. साहेब चला. ठीक आहे. पायलट सुमे अटक होते म्हणजे काय कायमची अटक नाही होते. आणि एकदा का कोर्टात केस उभी राहिली की खरं आणि खोटं काय ते कळेलच ना. नाही नाही मी तुम्हाला कुठंच घेऊन जाऊन देणार नाही. परत लक्ष्मण या लवकर. बबन वेळेपणा करू नका. हे बघा आपण नियमानं वागायचं. काळजी करू नका, काहीही होणार नाही. चला सर. सुमे काही होणार नाही. चला. पण दर्शू तू वकिलांना फोन कर. त्यांना सांग जामिनाची तयारी करून पोलीस स्टेशनवर या.
हो ताई. आणि गाडी काढायला सांग. मी समर सोबत जाते. हो ठीक आहे. काय काय झालं सांगा. आम्ही त्या आजींच्या पेन्शनचा फॉर्म भरण्यासाठी गेलो होतो. तिथल्या कर्मचाऱ्यानं आमच्याकडे 500 रुपये लाच मागितली. मी नियमानुसार पैसे लागत नाहीत हे त्याला सांगितलं, पण त्याने काही ऐकलं नाही. बरं, मी त्याला सांगितलं की मला लिहून दे की फॉर्म भरता येणार नाही, तर त्यालाही नकार दिला. साहेब, समरवर जे आरोप लावलेत ना ते सगळे खोटे आहेत. साहेब, आम्ही पूर्ण तपास करू आणि खरं काय ते बाहेर आणू. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ताई मॅडमशी बोलणं झालंय माझं. ठीक आहे. नरसू, काय झालं? अगं वकील साहेब तासाभरात येत आहेत असं सांगितलं त्यांनी. नरसू, काहीही करून समर या प्रकरणातून बाहेर पडला पाहिजे. पडणार ताई. अगं केस खोटीच आहे नाहीतरी. त्या शिंदेचा डाव आहे सगळा, माहिती आहे ना आपल्याला. म्हणजे तिकडे ते खानावळीचा त्रास आणि इकडे या शिंदेचा त्रास. नरसू, हा? तू एक काम कर. वकिलाला येऊ नको म्हणून सांग. ताई, हो नरसू, येऊ नको म्हणून सांग. फोन कर तू. ठीक आहे ताई. सुमे, काय बी काळजी करू नकोस बघ. अगं ताई मॅडम गेले ती गेला. आता जावाय बापूला सोडून आणणारच बघते. पण आता पत्र याय पाहिजे होते की. अगं सुमी, काय मॅडमचा लय वठ आहे अगं पोलिसात. साहेब मुख्यमंत्री होते, काय सुद्धा होणार नाही. अगं पायलटवर ज्या माणसाने केस केल्या त्या माणसाला सोडणार नाही मी. कोण आहे तो माणूस? अगं तहसीलदार करायला तो माणूस कामाला आहे. एका म्हाताऱ्या आजींचं पेन्शनचं काम होत नव्हतं, ते पायलट साहेबांनी कळालं. मग त्यांनी ऑफिसात जाऊन ते काम करून दिलं. ते 500 रुपयाची लाच मागत होता. दिले नाही म्हणून मग त्यानं हे आळ घेतला असा. तात्या, मला करमना झालंय. बाबा, चला आपण जाऊ पोलीस स्टेशनात. अगं सुमी, अगं आपण जाऊन काय करणार तिथं सांग बरं. काय नाही, मला राहायचंय पायलट संकट. तो गाडी आली, आणलं पायलटला सोडून. सासूबाई, पायलट पायलट कुठं आहे? नाही सोडलं पोलिसांनी. प्रकरण गंभीर आहे. अगं पण वकील साहेब याच्या आधीच आपण का आलो घरी? वकील येऊन काय करणार होते? भाऊजी, त्याला खूप मोठा वकील लागणार आहे. ताई मुंबईला फोन करते ना, करते. आपण तुम्ही सोडून का आला पायलटला? हे तू विचारतेस? हे सगळं करायच्या आधी विचार करायचा होतास. म्हणजे तू खोलीत ये, मला तुझ्याशी बोलायचंय. फक्त सुमनशी बोलायचंय. ताई ताई अगं काय बोलणार आहेस हिला? त्यापेक्षा समरला सोडून आणणं जास्त महत्वाचं आहे. झालं तुझं समाधान? खुश आता? काय झालं सासूबाई? काय झालं? माझ्या मुलाला तुरुंगात पाठवलंस आणि आता काय झालं म्हणून विचारतेस? मी? हो तू. कुणाच्या सांगण्यावरनं समर त्या म्हातारीच्या पेन्शनसाठी गेला होता? हा? कुणाच्या सांगण्यावरनं समरने त्या कर्मचाऱ्याशी वाद घातला? सांग ना. सासूबाई, मला तर ह्यातलं काय बी माहित नव्हतं. मी फक्त पायलटला राजकारणावर ध्यान दे एवढंच सांगत होते. हे काय या सुमननीच सांगितलं होतं. त्या दिवशी नाही का आपण कारखान्याचा प्रचार करायला गेलो होतो, तेव्हा हीच म्हणेल ना, हेच तुझं खरं टार्गेट आहे, यांचे प्रश्न तू सोडवले पाहिजेस. आज माझ्या समोरवर केस झाली, ह्याला जबाबदार तू आहेस. मला तर वाटतं हेच पाहिजे होतं तुम्हाला. सासूबाई, उगा काय बी बोलू नका. काय बी बोलू नका. खरं तेच बोलतीये. तुला आणि तुझ्या बापाला माझ्या या घरावर कब्जा करायचा होता. मग समोरचं काही झालं तरी चालेल. सासूबाई, उगा काय बी आळ घेऊ नका माझ्यावर. आळ नाही, खरं आहे हे. समर चुकला याचं कारण तू आहेस. आता कोण आणणार माझ्या समरला सोडवून? आणतेस? ही कशी सोडवणार? बरोबर आहे.
कशी सोडवणार? तिला तर उलट अडकवायचं होतं ना समरला. सासूबाई उगाच काय बी बोल नका हो. बोलणार नाहीतर माझ्या मुलाला सोडवून आण. का आता का बोलती बंद झाली? ठीक आहे, मी आणते सोडून. कशी आणणार? काय बी करीन, पण मी माझ्या नवऱ्याला सोडून आणीनच. नाही अगं काय आहे? नरसो, ही समरला सोडवून आणणार. अगं हो, पण समरला सोडवायचं क्रेडिट तू घ्यायला पाहिजेस. अरे घेऊ दे तिला आता क्रेडिट. पण नंतर हेच तिच्या अंगलट कशी आणते ते बघच तू. कसं? राजकारण. सुमी, काय झालं? मामांजी, मी पायलटला सोडून आणणार. तू कसं? ते मला माहित नाही, पण आणणार. मला सासूबाईंनी सांगितलंय. सुमी, हे बघ, तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. आपण मोठा वकील करूया ना. नाही नको, माझा नवरा आहे, मीच सोडून आणणार. ठीक आहे, मग मी पण येतो. नाही नको मामांजी, तुम्ही काय काळजी करू नका, मी त्याला लगेच सोडून आणते. हा, अगं सुमी, बबन बबन चल कुठं? पायलटला सोडून आणायला. अगं पण कसं? कसं ते माहित नाही, पण मी सासूबाईंना पायलटला सोडून आणणार म्हटले. तू चल. सुबे, अगं तू कशाला मोठं मोठं कास घेतेस का काय? मग काय पायलटला बसू दे जेलात. अगं पण तसं नाही. पण बिन काय नाही. तू येतोयस का जाऊ मी एकटी? अगं सुमी, सुमी ऐक अगं. अगं सुमी, मी तुला नाही म्हणलंय का ग कधी? मग चल, मला बघायचंय तो माणूस कोण आहे जो सुमीच्या नवऱ्यावर आळ घेतोय. चल चल. सुनील साहेब, कोण आहे तू? तू कशाला आला इथं फुरफुर भाज्या? हे आमच्या सुमी मॅडम, समर साहेबांच्या मिसेस. तुमच्याबरोबर बोलायचं होतं ह्यासनी. आत येऊ का? हा या. हा बोला, काय काम आहे? तुम्ही खोटी केस केली माहित आहे ना मग? तुम्ही बघा ना आता काय झालं ते. सरकारी कामात अडथळा आणलाय, अडथळा. गुंडगिरी. अहो, मी त्याची बायको असून मला एका शब्दानं बोलत नाही, आणि गुंडगिरी तर नाहीच नाही. तुम्हाला जे काय सांगायचं ना ते कोर्टात सांगा आता. हे बघा दादा, मी तुम्हाला भाऊ म्हणते, खोटी केस मागं घ्या. तुम्ही त्या शिंदेच्या भरीला पडू नका. शिंदेच्या भरीला पडायला मी काय बारका आहे होय? मग बारक्यासारखं वागणं सोडून द्या आणि केस तेवढी मागं घ्या. दमदाटी करायची तुमच्या घरदाराला सवय दिसते. आधी तुमचा तो नवरा, मग त्या ताई मॅडम, आणि आता तुम्ही. अहो, मी नवनी करते साहेब, धमकी नाही. काय विनवणी बिनवणी चालणार नाही माझ्या पुढे. मग धमकी देऊ का? सुमी, बबन, ह्या दादाने ठरवूनच ठेवले मनात, तर समजून सांगण्यात काय अर्थच नाही. कोर्टात माझा नवरा सुटेल देऊ, आणि त्या आजी सांगतीलच काय खरं आणि काय खोटं आहे ते. पण मी तुमच्यावर एवढ्या केस टाकायला लावेन का पोलीस स्टेशन आणि कोर्ट ह्याच्यात चकऱ्या मारण्यातच तुमचं अख्खं आयुष्य जाईल. खोटी केस टाकणं एवढं सोपं नाही. 2 मिनिटात पोलिसांना सगळं कळेल. अहो, चुकताय तुम्ही साहेब, मी केस टाकणार नाही. तुमचं अख्खं गाव आणि आजूबाजूचं गाव टाकील. मी सुमी आहे, आणि माझ्या शब्दाखातर माणसं काय बी करायला तयार होतात. पाहिजे तर चौकशी करा 4 जागी. ह्यो खोटेपणा आहे. कुणी इट फेकून मारली तर सुमीला धोंडा फेकून मारायची सवय आहे. नीट विचार करा आणि मग सांगा, नाहीतर पुढच्या तासाभरात पोलीस इथं आलेच म्हणून समजा. चल. थांबा, मी केस मागं घ्यायला तयार आहे. आत्ता कसं शहाण्यासारखं बोलला,
चला. चला आमच्याबरोबर. साहेब काळजी करू नका, केसमध्ये फार दम नाहीये. पण त्यांनी कलमच अशी लावली की आम्हाला अटक करावी लागली. एकदा बेल मंजूर झाली की झालं, आणि कोर्टात केसचा टिकाव लागणार नाही अजिबात. पायलट साहेब, ही केस मागे घेणार आहेत. आता सोडा माझ्या नवऱ्याला. काय केस मागे घेताय तुम्ही? साहेब, मला आता हे प्रकरण पुढे वाढवायचं नाही. तुम्ही फक्त ताकीद देऊन सोडून द्या यांना. ताकीद? कसली ताकीद? काय नाही साहेब, ते आपलं माझी काय तक्रार नाही एवढंच सांगायचं मला. बांबळे, जबाब नोंदवून घ्या यांचा. सुमेघा, काय केलंस तू? काय नाही, मी नीट समजावलं त्यांना. तू नक्की घोळ घातला नाहीयेस ना काही? नाही रे बाबा. काय पायलट, मी तुला एवढं सोडवलंय आणि मलाच विचार काय घोळ घातलास का म्हणून. खऱ्याची दुनियाच नाही राहिली. साहेब, जाऊ का मी? आणि हे बघ, परत अशा खोट्या केस दाखल करू नको, नाहीतर बघतोच तुला. चल जा. आणि यापुढे तुमचं काम प्रामाणिकपणे कराल अशी अपेक्षा करतो. पायलट, चल आता घरी लवकर, सगळी वाट बघायला. येतो साहेब. ओके. आणि सॉरी, तुम्हाला थोडा त्रास झाला. इट्स ओके. तुम्ही तुमचं काम केलं फक्त. येऊ? या. चला. चल. अनुराधा, झाला का फोन? काय म्हणाली वकील साहेब? भाऊजी अहो फोन लागत नाही त्यांचा. फोन लागत नाही म्हणजे? अहो पण जामीन नाही केला तर समोर सुटणार कसा? तुमची लाडकी सून म्हणाली आहे ना, ती आणेल समरला सोडवून. अगं पण ती काय करणार? ती म्हणाली मी सोडवून आणेन समरला. सुमनला कळतं का कधी आणि कसं कुठे काय बोलावते? काय मॅडम, नका तिचं डोक्यात घेऊ. जावई बापूंना आपल्याला सोडवायचे हेच महत्वाचं यावं. वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीये ही. बरं, सुमनला सगळं सोपंच वाटतं. गेली लगेच ताई मॅडमला चॅलेंज करून. समर, मम्मा, समर तू आला? तुला सोडलं? त्या कर्मचाऱ्यानं केस मागं घेतली. केस मागे घेतली? कशी काय? आता सुमीनं काय जादू केली काय माहिती, पण केस मागे घेतलीये खरं. तुम्ही मॅडम नाही का नाही, राजकारण खेळलं जरा. अरे वा सुमन, तुझे बोललीस ते खरं करून दाखवलंस. हा, खरंच फार मोठं काम केलंस तू. लक्ष्मण, जा काहीतरी गोडधोड घेऊन ये सगळ्यांना. लगेच आणतो. सुमन, खरंच मला माफ कर. हा, मी तुला नको ते बोलले, पण हे सगळं मी समरसाठी बोलले. नाही सासूबाई, तुम्ही आईच्या मायेनं बोला आणि मला काय नाही वाटलं त्याचं. नाही नाही, पण समर मी खरंच कबूल करते. मी सुमनवर, तिच्या वडिलांवर शंका घेतली, त्यांना दोषी ठरवलं. मला माफ करा. अहो नाही, जावई बापू आली हेच महत्वाचं आहे. किरकोळ गोष्टी कशाला मनाला लावून घेताय? नाही, पण मला उगीच शंका आली ना की तुम्ही लोक फक्त इथे पैशांसाठी आलात. रागाच्या भरात मी काहीही विचार करत होते. समर, मी सुमन आणि तिचे वडील इथे पैशांसाठी आलेत असं म्हणाले रे. खरंच मी चुकले समर. सासूबाई, आता पायलट आलाय हीच खुशीची गोष्ट आहे. आता मागचं काही काढू नका. इथून पुढे मी तुझ्यावर कधीही शंका घेणार नाही आणि तुला कमी लेखणार नाही. आज मला जे जमलं नाही ते तू करून दाखवलंयस. अशीच समरच्या पाठीशी राहा. मामा काय? दोन दोन